हॅलो गाईज. सो आज आपण हा जो V6 Pro Plus आहे तो राहुल सरांच्या हेल्मेटमध्ये इन्स्टॉल करणार आहोत. तर तो इन्स्टॉल कसा करायचा आहे, काय काय प्रोसेस आहे ते या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर राहुल सरांनी हा एक्झॉरचा एक्स क्रॉस हेल्मेट घेतला आहे, जो की ॲडव्हेंचर हेल्मेट आहे. तर आपण ह्याच्यात इन्स्टॉल करणार आहोत. सगळ्यात पहिले तर तुम्हाला दाखवून देतो काय काय येतं ते. तर बॉक्समध्ये तुम्हाला पहिले एक डिव्हाइस बघायला भेटेल. स्पीकर सेट विथ माईक असणार आहे. त्याच्यानंतर ही एक क्लॅम्प येणार आहे जी हेल्मेटवर लागते आणि अजून एक स्टिकवाली आहे. तर आपण बघू पुढे कोणती क्लॅम्प ह्याच्यावर बसणार आहे. ती वेलक्रोज भेटणार आहे. टोटल 4 भेटतात. त्याच्यात वेलक्रोज 2 एक्स्ट्रा असतात आणि USB टू टाईप-C केबल असणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे की ह्या ज्या पॅडिंग्स आहेत साईडच्या, ह्या इथे बटन्स असतात, इथून तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. आणि मोस्टली तुम्ही जर एक्झॉर SMK यांचे हेल्मेट घ्याल तर आतमध्ये ना इथे स्पीकर पॉकेट असतो, तुम्हाला इकडून बघायला भेटेल. हा स्पीकर पॉकेट असतो. आपल्याला ह्याच्यामध्ये आता पहिले वेलक्रो लावून घ्यायचे आहेत. सो आपण 2 वेलक्रो यूज करणार आहोत, 2 एक्स्ट्रा येणार आहेत. तर सरांना पण आपण दाखवतोय कसं हे करायचं आहे ते. तर आपण हा पहिले जो वेलक्रो आहे, इथून ह्याला मागे स्टिक असतं, फक्त हे तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचं आहे स्टिक. आणि आता तुम्हाला आतमधल्या साईडला लावायचं आहे. इकडे तुम्हाला फक्त हा स्टिक करून घ्यायचा आहे असा आतमध्ये. ओके, आता आपण या साईडला लावला. आता दुसऱ्या साईडला पण सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. मी पूर्ण पॅडिंग काढत नाही कारण की डायरेक्टली हे स्टिक होऊन जातं. तर इथे तुम्हाला हा होल दिसतोय, त्याच्यामध्ये हा स्टिक करायचा आहे फक्त वेलक्रो असा. सो आता आपण इकडे पण लावलं आहे आणि हे दुसऱ्या साईडला इथे पण लावलं आहे. दोन्ही साईडला आपण फिक्स करून घेतलं आहे. आता काय की तुम्ही कन्व्हिनियन्ससाठी ना हा जो पॅडिंग आहे, जर तुम्हाला हा वाला माउंट लावायचा असेल जो की बेसिकली या शेलच्या इथे आतमध्ये जातो, जर हा लावायचा असेल तर तुम्हाला ही पॅडिंग काढावी लागेल इथून. तर तुम्हाला फक्त लेफ्ट साईडचे, कारण की आपण इंटरकॉम ब्लूटूथ असेल जे बाहेर असतात डिव्हाइस, ते आपण लेफ्ट साईडला लावतो ऑपरेटिंग करायला बरं पडतं म्हणून. सो आपण इकडून ही पॅडिंग काढून घेऊ. आता आपण बघू की पहिले हा जो क्लॅम्प आहे हा लागतोय की नाही ह्याच्यामध्ये. हा जर लागला नाही तर आपण स्टिकवाला ह्याच्यावर इन्सर्ट करू. सो हे असं या शेलच्या मध्ये ही EPS शेल असते आणि ही तुमची बाहेरची शेल असते. तर या दोन्ही शेलच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला फक्त स्लाईड करून घ्यायचं आहे. सो हा इझिली फिट झाला याच्यामध्ये. तर आपण ह्याच्याबरोबरच जाऊ. जर हा तुमच्या हेल्मेटमध्ये फिट होत नसेल, हा वाला पोर्शन जर जास्त असेल तर तुम्ही असं स्टिकवाल्या क्लॅम्पसाठी जाऊ शकता. तर हा फिट झाला आहे तर आपण ह्याच्यासाठीच जाणार आहोत. तर असं तुम्हाला हे पहिले लावून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे, हे जे स्पीकर्स आहेत ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर स्पीकरचा जो केबल असतो टाईप-C वाला केबल, तो नेहमी तुमच्या लेफ्ट साईडला राहणार आणि अदर एंड असणार तो राईट साईडला जाणार. तर आपण हा वाला पोर्शन आहे जो माईकला अटॅच आहे पूर्ण, तो आपण लेफ्ट साईडला ठेवू स्पीकरचा. सो मी हा इथे आतमध्ये लेफ्ट साईडला लावून घेतला. आता मी काय करणार आहे, मागची पॅडिंग पण ओपन करून घेणार आहे. बटन्स असतात, आपण इथून ओपन करून घेतला. ओपन करून आपल्याला फक्त मागून फिरवून त्याला राईट साईडला स्पीकरला फक्त लावून टाकायचं आहे आतमध्ये असं. सो हे आपण राईट साईडला पण इथे लावलं आणि लेफ्ट साईडला पण स्पीकर लावला. आता जी काही एक्स्ट्रा वायरिंग असेल ना ती आपल्याला मागच्या साईडला फक्त जी आपल्या हेडवरची पॅडिंग असते त्याच्या आतमध्ये टाकून द्यायची आहे वायर, सो दॅट वायर पूर्ण हाईड होईल आणि मग इथे हे लावून घ्यायचे. त्याच्या आधी आपण माईक लावून घेऊया. माईक लावायला पण तुम्हाला इथे वेलक्रो दिलेला असतो. सो बेसिकली डिटॅच करायचं असेल तर तुम्ही असं डिटॅच पण करू शकता. हा वेलक्रो काढून घ्यायचा आहे तुम्हाला पहिले. त्याच्यानंतर ह्याच्यावरचं जे स्टिकर आहे ते काढून घ्यायचं आहे. मागे ह्याला मग ग्लू असणार, तो डायरेक्टली इथे स्टिक होऊन जाईल. तर आपण आधी माईकचा अंदाज घेऊया आपल्याला केवढा हवा आहे ते. सो आपल्याला बेसिकली इकडे हवा आहे माईक. ह्याला माईकसाठी एक प्रॉपर स्लॉट दिलेला आहे. तर आपण अंदाज घेतला आहे. सो इथे हा बरोबर बसतोय, तर आपण इथे डायरेक्ट ह्याला स्टिक करून टाकायचं. दॅट्स इट. हा प्रॉपर स्लॉटमध्ये गेला माईक. तर आपले आता स्पीकर लागले, माईक लागला, दोन्ही साईडचे स्पीकर्स लागलेत. आता जी काही एक्स्ट्रा वायरिंग आहे ती आपण मागच्या साईडला ठेवून देऊ. काही टेप लावायची किंवा काही गरज नाही आहे. आपण ही जी आपली टाईप-C वाली केबल आहे ती अंदाजे आपल्याला जेवढी हवी तेवढी घेऊन बाकीची मागच्या साईडला आपण सोडून द्यायची आहे अशी. आणि मग जस्ट बटन्स परत लावून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता कोणती पण वायर कुठे एक्स्ट्रा नाही आहे, प्रॉपरली सगळी हाईड झाली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपली या साईडची जी पॅडिंग आहे लेफ्ट साईडची ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. आणि आपली जी केबल आहे ती अंदाजे आपल्याला बघायचं आहे, एवढी आपल्याला मोर दॅन इनफ आहे. जर तुम्हाला अंदाज कळत नसेल तर काय करा, सरळ डिव्हाइस लावा इथे.
वरच्या बाजूला असा इथे केबल लावा त्याला, ही अशी केबल लावून घ्या. केबल लावल्यानंतर जेवढी तुम्हाला गरजेची आहे तेवढीच ठेवा आणि बाकीची तुमच्या इथे पॅडिंगला होल दिलेला असेल. जर असावाला कट नसणार आहे तर कट करायला जाऊ नका. थोडीशी वायर अशी इथून घ्या आतमधून आणि मग ही इन्सर्ट करून टाका. आता ह्यांच्या पॅडिंगला तो कट दिलेला आहे, सो आपल्याला काही वेगळा कट करायची गरज नाही आहे. कधी पण पॅडिंगला कट करायला जाऊ नका, ते मग पॅडिंगला डॅमेज करतं बेसिकली, कारण की ते प्लास्टिक असतं, नंतर ते तुटायला लागतं. सो आपण हे थोडीशी अजून सोडूया हवं तर. सो ॲज यू कॅन सी आपण पूर्ण वायरिंग जी आहे ती आतमधून घेतली आहे. कुठेच तुम्हाला आता हे बघा कुठेच दिसणार नाही वायरिंग, प्रॉपरली सगळी आतमधून आपण फिरवून घेतली आहे. आणि फक्त तुमची जी ही केबल असणार ही बाहेर येणार आहे आणि हा तुमचा मेन डिव्हाइस असणार आहे. सो आता आपण सरांना देणार आहोत टेस्टिंगसाठी. सर टेस्ट करतील कसं काय आहे ते, सरांकडून बघू, अप्रुव्हल घेऊ की सगळं प्रॉपर फिट झालं आहे की नाही. हां, सो आता राहुल सर घालत आहेत, त्यांनी त्यांच्या फोनला आपण कनेक्ट करून दिलं आहे. आता इनिशियली सांगा मला की कुठे स्पीकर्स लागतात तुम्हाला किंवा काय. परफेक्ट आहे, ठीक आहे. आता एकदा म्युझिक आणि कॉल दोन्ही पण टेस्ट करून घ्या. परफेक्ट येतोय बरोबर. बोल फक्त तिथं. हॅलो, माझा आवाज येतोय? तुमचा पण आवाज एकदम क्लिअर आहे. क्लिअर आहे. ओके ओके, परफेक्ट डन, परफेक्ट. एकदा फक्त म्युझिक लावा ना, म्युझिक आपण टेस्ट करून घेऊ. लाव म्युझिक. हां, क्रेझी, परफेक्ट. ओके. मी बोलतोय की एवढा आवाज येतो तर मला हॉर्नविनचा पण आवाज मला व्हॉल्यूम ऍडजस्ट मस्त परफेक्ट आवाज, एकदम एक नंबर. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल इन्स्टॉलेशन कसं आहे काय आहे ते. जरी आता काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता. तिथे हवं तर व्हिडिओ कॉल पण करू शकता. आपण व्हिडिओ कॉलवर पण डायरेक्ट तुम्हाला समजावू शकतो जे काय गोष्टी आहेत त्या. सो दॅट्स इट. तर आता राहुल सरांना एकदा विचारू त्यांचा फायनल जे काय आपण सेटअप केला त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे ते. एकदम परफेक्ट आणि खूप क्वालिटी ओव्हर क्वालिटी. हां, मजा आली. आणि ज्या रेंजला हे भेटतंय 3500ला त्या रेंजला तुम्हाला वन ऑफ द बेस्ट इंटरकॉम आहे. आणि सरांच्या पप्पांकडे पण आहे. तुम्ही करांडे सरांना ओळखत असाल, राजेश करांडे, ज्यांची CBR 650 आहे. ते खूप फेमस आहेत इंस्टाग्रामवर. सो त्यांचेच हे म्हणजे त्यांचाच मुलगा आहे. तर तुम्ही त्यांना ओळखत असाल. ते पण V6 Pro Plusच यूज करतायत. सो सरांनी V6 Pro Plus साठीच गेले, कारण की सो दॅट ते काय जेव्हा पण राईडला जातील तेव्हा कनेक्ट होतील एकमेकांशी. सो दॅट्स इट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो या. मच. सो या, दॅट्स इट विथ दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत रायडिंग ग्रुपमध्ये. ज्यांना इंटरकॉम लावायचा आहे त्यांच्या हेल्मेटवर पण माहिती नसेल कसा लावायचा आहे, तर आपण तेच एक्सप्लेन केलं आहे या व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.